श्री स्वामी समर्थ मंडळी, आज मी तुम्हाला पितृ पंधरवड्याबद्दल माहिती सांगणार आहे. मागे एका व्हिडिओमध्ये मी बोलले होते तुम्हाला की पितृ पंधरवड्याची माहिती तुम्हाला थोडक्यात मी सांगेन. तर आज मी सांगते भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष म्हणजेच प्रतिपदा ते अमावस्या हा जो काळ आहे तर तो हा हिंदू धर्म परंपरेमध्ये पितृ पंधरवडा म्हणून मानला जातो. या दिवशी आपले जे पितर आहेत तर ते पृथ्वी तलावर येत असतात. त्याच्यामुळं हा पंधरवडा जो आहे तो अशुभ मानला जातो. अशुभ ह्याच्यासाठी मानला जातो की ह्या दिवसामध्ये जी कामं करायची आहेत आणि जी न करण्याची आहेत ती पण मी तुम्हाला सांगते. कामं जी करायची या पंधरवड्यामध्ये तर ती सांगते मी पहिले. तर या दिवसामध्ये ब्राह्मणाला अन्न वस्त्र ह्याचं दान करा तुम्ही. शिवाय गाय, कुत्रा, परत कावळा आणि मुंग्या यांना अन्न द्या खाण्यासाठी. त्यांचा आत्मा थंड करा, त्यांना अन्न द्या. शिवाय ह्या दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करा. शिवाय ज्यांना पितृदोष आहे त्यांनी या दिवसामध्ये गया, उज्जैन यासारख्या धार्मिक स्थळी जाऊन पिंडदान करा. तर हे तुम्हाला लाभदायक होईल. आणि शिवाय आता न करण्याची जी कामं आहेत ती मी सांगते तुम्हाला. या दिवसामध्ये या पंधरवड्यामध्ये शुभ कार्य करत नाहीत. म्हणजे विवाह म्हणा किंवा विवाहासारखी साखरपुडा वगैरे तर ही कार्य ह्या दिवसात करत नाहीत. या दिवसामध्ये वास्तुप्रवेश करत नाही, नवीन वास्तूमध्ये जात नाही. शिवाय या दिवसामध्ये नवीन कपडे खरेदी, शूज खरेदी हे करू नये. या दिवसामध्ये केस, दाढी, परत नखे कापू नयेत. शिवाय या दिवसामध्ये सोनं आणि चांदी यासारखे दागिने खरेदी करणं लाभदायक नसतं. त्याच्यामुळे हे सुद्धा या दिवसात घेऊ नये. आणि सेवा करा, दानधर्म करा, तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल. इतर तुम्हाला आशीर्वाद देतील. हे बघा, एक सांगते की जे असं म्हणतात ना की बाबा तुम्ही जिवंतपणीच काळजी घ्या लोकांची, गेल्यानंतर काय तुम्ही त्याला नैवेद्य दाखवून काय उपयोगी वगैरे, ते गेल्यानंतर काय करणार आहे. पण तसं नसतं. या 15 दिवसात आपले पितर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येतच असतात. म्हणून तुम्ही त्यांची सेवा 15 दिवसात करणं गरजेचं आहे. आणि जिवंत असताना तर तुम्ही काळजी घ्याच, तुम्ही त्यांचे आशीर्वाद जिवंतपणे प्राप्त करून घ्याच, पण गेल्यानंतरसुद्धा करणं हे गरजेचं आहे. आपल्या हिंदू धर्म परंपरेनुसार हे करणं गरजेचं आहे. बरं, तुम्हाला ह्यातलं काही जमलं नाही समजा, किंवा नैवेद्य वगैरे करणं किंवा काय अजून काही करणं जमलं नाही, तर ह्या 15 दिवसामध्ये रोज सकाळी शुचिर्भूत होऊन तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून आपले जेवढे पूर्वज आहेत त्या पूर्वजांचं स्मरण करा, त्यांना आदराने नमस्कार करा आणि त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करा की बाबा त्यांच्यामुळे तुम्ही ह्या जगात आलेला आहात, त्यांच्यामुळे तुम्ही त्यांचं नाव, तुम्ही त्यांचे वंशज आहात तुम्ही, तर त्यामुळं तुम्ही त्यांचं आदराने नमस्कार करा आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. आणि दानधर्म जेवढा होईल जमेल तेवढा दानधर्म करा, सेवा करा, इतरांची सेवा करा. आणि आहेत जे बरोबर आहेत त्यांचीसुद्धा सेवा करा, त्यांचीसुद्धा काळजी घ्या. तर एकमेकांची काळजी घ्या आणि आनंदाने आयुष्य घालवा. तर हा छोटासा माझा व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला का तुम्हाला, मला नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आणि प्लीज माझ्या व्हिडिओवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, करमणुकीसाठी मी सगळ्याच प्रकारचे व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्या भेटीला. तर ह्याच्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट द्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.